मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पुढच्या 5 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस. हवामान विभागाचा अंदाज, तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी. नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. मालेगाव, नांदगाव, चांदवडमध्ये तुफान पाऊस. नद्या प्रवाही. बळीराजा सुखावला. लवकरच पेरण्या सुरू होणार. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये 34 वर्षांनी रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद. मागच्या 9 दिवसांमध्ये 209 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी. चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदलणार. नरेंद्र मोदींचा 72 मंत्र्यांसह शपथविधी. आता खाते वाटपाची उत्सुकता. अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. चिराग पासवान यांनी 4च जागा जिंकून 1 कॅबिनेट मंत्रीपद पटकावलं. शिवसेनेला मात्र 1च राज्यमंत्रीपद. मानसन्मान संख्याबळावरती मिळतो. अजित पवारांना विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा टोला. महिनाभरामध्येच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार माघारी परततील, वडेट्टीवारांचा दावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिवस. पक्षफुटीनंतर दोन्ही गट आज वर्धापन दिन साजरा करणार. राज्यभरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. निकालाच्या दिवशी शेअर मार्केट पडल्याचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये. शेअर मार्केट का कोसळलं याची कारणं जाहीर करण्याचे आदेश सेबी आणि केंद्राला द्या, याचिकाकर्त्यांची मागणी. म्हाडाच्या लॉटरीला आता विधान परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचा ब्रेक. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर निघणार लॉटरी. पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच. रामटेकडी परिसरामध्ये 10 ते 12 गाड्यांचं नुकसान. 7 ते 8 मुलांच्या टोळक्यांकडून दहशत. मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर फक्त 9 मिनिटांमध्ये पार होणार. कोस्टल रोडचा दुसरा बोगदा उद्यापासून सेवेत. आज मुख्यमंत्री करणार पाहणी. जम्मू काश्मीरच्या भाविकांच्या बसवरती दहशतवाद्यांचा गोळीबार. 10 जणांचा मृत्यू. परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू. तर 2 दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती. T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तानवरती सनसनाटी विजय. 6 धावांनी भारताची पाकिस्तानवरती मात. लागोपाठ दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचं आव्हान संकटात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.